नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल आपण इयत्ता 11वी साठी जो केमिस्ट्रीचा सब्जेक्ट आहे किंवा 12वी साठी जो केमिस्ट्रीचा सब्जेक्ट आहे त्यासाठी असणारं इंट्रोडक्शन काल आपण स्टडी केलं. थोडंसं इंट्रोडक्शन आपण पाहिलं की केमिस्ट्री म्हणजे काय असतं, केमिस्ट्री का स्टडी करायची आहे, केमिस्ट्रीच्या डिफरंट टाइप ऑफ ब्रांचेस कोणकोणत्या आहेत त्याबद्दल आपण कालच्या लेक्चर मध्ये स्टडी केलं. केमिस्ट्री काय आहे तर केमिस्ट्री इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्रॉपर्टीज. केमिस्ट्री इज द branch of science which deals with the study of properties and different type of chemicals which are present in our surrounding. जे आपल्या सराउंडिंगला थोडंसं प्रेझेंट आहे त्याबद्दल आपल्याला केमिकल त्याच्या प्रॉपर्टीज ज्या पार्ट मध्ये आपण स्टडी करतो तो जो पार्ट आहे तो म्हणजे कोणता तर आपला केमिस्ट्रीचा पार्ट. ही जी केमिस्ट्री आहे त्या केमिस्ट्रीला डिफरंट ब्रांचेस आहेत. त्यामध्ये कार्बन कंटेनिंग कंपाऊंडची जर आपल्याला केमिस्ट्री स्टडी करायची असेल तर ती म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. काही फिजिकल टाइप असेल म्हणजे थोडक्यात जेव्हा आपण एखादी प्रोसेस स्टडी करत असतो, एखादी प्रोसेस स्टडी करत असताना त्याचं मॅथमॅटिकल ऍप्लिकेशन ज्यावेळी स्टडी करतो दॅट मॅथमॅटिकल ऍप्लिकेशन इज अकॉर्डिंग टू द फिजिकल केमिस्ट्री. जर आपण एक्सेप्ट कार्बन एलिमेंट ऑल अदर एलिमेंट जर त्यांचा स्टडी करायचा असेल तर तो स्टडी आपण सहसा इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये करत असतो. त्यानंतर जर काही इक्विपमेंट्स आहेत, डिफरंट टाइप ऑफ इक्विपमेंट ज्यांची आपल्याला स्टडी करायची असते ती म्हणजे आपली एनालिटिकल केमिस्ट्री. त्यानंतर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे आहेत त्यांच्याशी रिलेटेड केमिस्ट्री जर स्टडी करायची असेल तर दॅट केमिस्ट्री इज बायोकेमिस्ट्री. अशा डिफरंट टाइप ऑफ ब्रांचेस आहेत, अशा डिफरंट टाइप ऑफ ब्रांचेस आपण स्टडी केल्या. त्यानंतर केमिस्ट्री ऍप्लिकेबल कुठे आहे, बरोबर. जसं आपण आपल्या बॉडी पासून सुरुवात करू शकतो. आपल्या बॉडीमध्ये केमिस्ट्री कुठे आहे, जसं फॉर एक्झाम्पल आपण काही खाल्लं तर त्याचे पचन होतं, बरोबर आहे. पचन होत असताना तिथे काही केमिकल्स सिक्रेट होत असतात. केमिकल सिक्रेट होतात थोडक्यात केमिस्ट्रीचा पार्ट आहे. ओके. जसं डिफरंट टाइप ऑफ फार्मास्युटिकल इंडस्ट्री, डिफरंट टाइप ऑफ टॅबलेट्स वगैरे ज्या आहेत त्या टॅबलेट्स वगैरे बनवणं किंवा एक्सेप्ट दिस डिफरंट टाइप ऑफ प्लास्टिक मटेरियल जे तुम्ही पाहत असता वापरत असता असं मटेरियल बनवणं. हे जे मटेरियल बनवलं जातं ते म्हणजे कोणतं आपलं केमिस्ट्रीचा एक पार्ट. ठीक आहे. तर आपल्याला असंच थोडंसं आज केमिस्ट्री जी आहे ना ही केमिस्ट्री आपल्याला थोडंसं अराउंड अस स्टडी करायची आहे. म्हणजे थोडक्यात 10वी पर्यंत तुम्ही मॅटर हे एक युनिट स्टडी केलं होतं, बरोबर. तर आपल्याला थोडंसं या मॅटर बद्दल आज जाणून घ्यायचं आहे, थोडंसं आपल्याला रिवाइज करायचंय. रिवाइज करत असताना मॅटर म्हणजे काय असतं याला आज आपल्याला थोडंसं पाहायचं आहे. म्हणजे थोडक्यात आपण रिवाइज करणार आहोत आपल्या इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या पार्टला. कोणत्या पार्टला आपण रिवाइज करणार आहोत, केमिस्ट्रीच्या पार्टला रिवाइज करत आहोत. ओके. आता सर्वात अगोदर ही इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, बरोबर, तुम्हाला रिव्हिजन स्टडी करायची आहे. रिव्हिजन आपण पाहणार आहोत. दॅट रिव्हिजन इज अकॉर्डिंग टू द इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आपण स्टडी करणार आहोत. ओके. मग आता या इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये आपण काय काय स्टडी करणार आहोत रिव्हिजनच्या पार्ट मध्ये. सर्वात अगोदर मॅटर म्हणजे काय, बरोबर. मॅटर म्हणजे काय तर एनिथिंग दॅट हॅज मास अँड व्हॉल्यूम विच टेक अप अ स्पेस. आपल्या सभोवताली असणारा कुठलाही पार्ट, आपल्या सभोवताली असणारा कुठलाही पार्ट की ज्याच्याकडे काय आहे, मास आहे, व्हॉल्यूम आहे अँड दॅट हॅव टेक स्पेस. काहीतरी मास आणि व्हॉल्यूम असल्यामुळे ते काहीतरी जागा काय करत असतं, व्याप्त करतं आपण म्हणूयात, किंवा जे काहीतरी जागा स्पेसिफिक जागा ऑक्युपाय करतं असं मटेरियल म्हणजे मॅटर. एनिथिंग दॅट हॅज मास अँड व्हॉल्यूम अँड टेक अप अ स्पेस, ओके, इज कॉल्ड ॲज अ मॅटर.
मग आता हे जे मॅटर आहे ना, ह्या मॅटरची डिफरंट टाइप ऑफ ब्रांचेस आहेत. तर आपण त्याला म्हणतो स्टेट्स ऑफ मॅटर. नाउ देर आर डिफरंट स्टेट्स ऑफ मॅटर. मग आता ह्या ज्या डिफरंट स्टेट्स ऑफ मॅटर आहे त्यामध्ये मेजर स्टेट आहे मॅटरची, त्यात 3 स्टेट्स असतात. एक आहे सॉलिड स्टेट, त्यानंतर दुसरी आहे लिक्विड स्टेट आणि तिसरी आहे गॅसियस स्टेट. पहिली कोणती आहे? मेजर 3 स्टेट्स आहेत, स्टेट्स ऑफ मॅटर आहेत. त्या मेजर 3 स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये फर्स्ट वन आहे सॉलिड स्टेट, सेकंड आहे लिक्विड स्टेट आणि थर्ड आहे गॅसियस स्टेट. एक्सेप्ट दिस प्लाझ्मा वगैरे अशाही तुम्ही स्टेट्स ऑफ मॅटर स्टडी केलेला आहे, परंतु थोडंसं आपण एक इंट्रोडक्टरी पार्ट पाहतोय. ह्या 3 स्टेट्स आपल्याला मेजॉरिटीली पुढे जाऊन स्टडी करायचे आहे. ओके, मग आता सर्वात अगोदर पुढचा पार्ट येतो तो म्हणजे सॉलिड म्हणजे काय. का कोणता पार्ट येत असतो सर्वात अगोदर आपल्या पुढे, की सॉलिड म्हणजे काय, कशाला म्हणायचं सॉलिड. ओके, आता सॉलिड म्हणजे काय? टाइटली पॅक्ड युजली रेग्युलर पॅटर्न. जी मॉलिक्युल्स असतात सॉलिड मध्ये प्रेझेंट असणारे, दॅट मॉलिक्युल्स आर पॅक्ड टाइटली. ती जे मॉलिक्युल्स आहेत दॅट मॉलिक्युल्स आर प्रेझेंट इन अ रेग्युलर मॅनर, किंवा एकदम टाइटली जवळजवळ शेजारी शेजारी ती मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात. त्यानंतर व्हायब्रेट बट जनरली डोंट मूव्ह फ्रॉम प्लेस टू प्लेस. व्हायब्रेट होऊ शकतं सॉलिड, परंतु एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती सहसा ट्रान्सफर होत नाही स्वतःहून. ओके, त्यानंतर लिक्विड म्हणजे काय? त्यानंतर पुढचा पार्ट होतो लिक्विड म्हणजे काय. आता लिक्विड कशाला म्हणायचं? क्लोज टुगेदर. जी मॉलिक्युल्स आहेत दॅट मॉलिक्युल्स आर क्लोज टुगेदर, बट युजली दे डू नॉट हॅव अ रेग्युलर अरेंजमेंट. जी मॉलिक्युल्स आहेत ती क्लोज असतात, परंतु त्यांच्यामध्ये असणारी जी अरेंजमेंट आहे दॅट अरेंजमेंट इज नॉट रेग्युलर अरेंजमेंट. रेग्युलर अरेंजमेंट नसते. मग ते काय मॉलिक्युल्स जे आहेत ती मॉलिक्युल्स काय होऊ शकतात? व्हायब्रेट होऊ शकतात, मूव्ह अबाउट, स्वतःहून मूव्ह होऊ शकतात. ओके, स्लाइड पास्ट इच अदर. थोडक्यात एकमेकांपासून थोडीशी अपार्ट, थोडीशी क्लोज टुगेदर. मी असं नाही म्हटलं टाइटली बाउंडेड. लिक्विड सॉलिड मध्ये आपण म्हणतो टाइटली बाउंडेड, इथे म्हटलं दे आर जस्ट क्लोज टुगेदर but does not having a regular arrangement. Now they are vibrate, move about. एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती स्वतःहून थोडंसं स्लाइटली थोडंसं काय होऊ शकतात? मूव्ह होऊ शकतात. त्यानंतर पुढचा आहे गॅस. पुढचा आहे गॅस. तर बाळांनो, गॅस म्हणजे काय? बरोबर, आपल्या पुढे प्रश्न पडतो गॅस म्हणजे काय. मग गॅस म्हणजे काय? वेल सेपरेटेड, म्हणजे थोडक्यात मॉलिक्युल्स आर फार अवे फ्रॉम इच अदर. जी मॉलिक्युलर अरेंजमेंट आहे त्या मॉलिक्युलर अरेंजमेंट मध्ये काय घडतं, की जी मॉलिक्युल्स आहेत दॅट मॉलिक्युल्स फार अवे फ्रॉम इच अदर, मीन्स दे डू नॉट हॅव्हिंग अ रेग्युलर अरेंजमेंट. ज्यांना रेग्युलर अरेंजमेंट नाही त्याचं आपण एअर म्हणतो. एअर मध्ये डिफरंट टाइप ऑफ गॅसेस आहेत, ऑक्सिजन, नायट्रोजन, ओके, कार्बन डायऑक्साइड यासारखी डिफरंट टाइप ऑफ एअर मध्ये प्रेझेंट असणारी गॅसेस मॉलिक्युल्स आहेत. But that gaseous molecules do not having a regular arrangement. It will be vibrate होत असते, also move freely in a high speed, at a high speed. Vibrate होते आणि एकदम फ्रीली काय होत असते? मूव्ह होत असते. ओके, त्यानंतर आता थोडंसं मॅटर मध्ये आपण पाहिलं, आपण 3 स्टेट्स पाहिल्या. देर आर 3 स्टेट्स ऑफ मॅटर, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. ओके, नाउ मॅटर. आता हे जे मॅटर आहे त्या मॅटरचं आपण थोडंसं कॉम्पोजिशन पाहूया की कॉम्पोजिशन काय असतं. आता मॅटर म्हणून काय सांगितलं मी तुम्हाला? मॅटर इज एव्हरीथिंग इन युनिवर्स इज कंपोज ऑफ मॅटर. युनिवर्स मधील, जगामध्ये असा कुठलाही पार्ट नाही आहे प्रेझेंट आहे आणि तो मॅटर पासून बनलेला नाही. एव्हरी पार्ट ऑफ अ युनिवर्स is composed by matter, composed of a matter. Now matter is anything that occupies space and has a mass. Matter म्हणजे anything, काहीही पार्ट की ज्याला काय आहे? मास आहे, स्पेस मध्ये ती जागा
ऑक्युपाय करतं. मग मास म्हणजे काय? क्वांटिटी ऑफ मॅटर अँड ऑब्जेक्ट हॅज. मास मास आणि वेट ही दोन थोडीशी वेगळी पार्ट येतात. कधी कधी आपण मास आणि वेट या दोघांनाही एकच म्हणत असतो. तर मास म्हणजे काय येतं? मास इज अ क्वांटिटी ऑफ अ मॅटर अँड ऑब्जेक्ट हॅज. जे ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टची क्वांटिटी सांगण्याचं जो काम असतं, जी क्वांटिटी आहे दॅट क्वांटिटी इज अ मास. ओके. वेट मीन्स वेट फुल ऑफ ग्रॅव्हिटी ऑन अन ऑब्जेक्ट. ग्रॅव्हिटीमुळे ऑब्जेक्टकडे आलेला जो पार्ट असतो ना तो म्हणजे वेट. तो म्हणजे काय असतं? वेट. ओके. त्यानंतर एलिमेंट. एक बेसिक कन्सेप्ट आपण आज पाहत आहोत. त्यामध्ये आपली पुढची थोडीशी एक बेसिक कन्सेप्ट पैकी येते की एलिमेंट म्हणजे काय. एलिमेंट आता हा जो तुम्हाला इथे पिरियॉडिक टेबल दिसत आहे, या पिरियॉडिक टेबल मध्ये तुम्हाला वेगवेगळी डिफरंट टाइप ऑफ एलिमेंट्स दिसत आहेत. आता हे जे एलिमेंट्स आहेत देर आर 118 एलिमेंट्स आर नाउ डेज डिस्कवर्ड. जवळपास 118 एलिमेंट सध्या काय झालेले आहेत? डिस्कवर्ड झालेली आहेत. मग ही 118 एलिमेंट आहेत, 118 एलिमेंट. Out of that element, some elements are gases in state, some elements are metals, some elements are non-metals, some elements are metalloids. तुम्ही याबद्दल पिरियॉडिक टेबल म्हणून एक युनिट 10वीला स्टडी केलेला आहे. पुढे जाऊन आपण त्याचीही रिव्हिजन घेणार आहोत. पिरियॉडिक टेबल बद्दल पण आपण स्टडी करणार आहोतच. ओके. मग आता थोडस की जे प्युअर सबस्टन्सेस आहेत बाळांनो, प्युअर सबस्टन्सेस दॅट कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन केमिकली into a simple kind of matter. असे प्युअर सबस्टन्सेस की ज्यांचं केमिकल प्रोसेसने आपल्याला तोडता येत नाही, ज्यांना आपल्याला केमिकल प्रोसेसने ब्रेक करता येत नाही, त्यांना म्हणायचं एलिमेंट. त्यांना काय म्हणायचं? एलिमेंट. त्यानंतर मोर दॅन 100 एलिमेंट्स. आता इथे 118 एलिमेंट्स आर डिस्कवर्ड discovered right now. Out of that 92 elements are naturally occurring elements. The 92 elements are naturally occurring elements. आता पहा, ज्यावेळी पिरियॉडिक टेबल मध्ये आपण जात असतो त्यावेळी काय असतं, कसं रिप्रेझेंटेशन असतं त्याचा आपण थोडासा विचार करूयात. मध्ये जो एक अल्फाबेटिकल पार्ट असतो, that alphabetical part is a chemical symbol of element. हा जो अल्फाबेटिकल पार्ट आहे दॅट इज अ केमिकल सिम्बॉल ऑफ एलिमेंट. जो एलिमेंट आहे त्या एलिमेंटचा तो काय असतो? केमिकल सिम्बॉल असतो. त्याच्या खाली त्याचं नाव लिहिलेलं असतं. जसं हा He. He इज अ हेलियम. He काय आहे? हेलियम आहे. वरती त्याच्यावरती एक नंबर लिहिलेला असतो आणि खाली एक नंबर लिहिलेला असतो. वरती लिहिलेला जो नंबर असतो त्याला ॲटॉमिक नंबर असं म्हटलं जातं, तर खाली लिहिलेला जो नंबर असतो त्याला ॲटॉमिक मास असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्याला? ॲटॉमिक मास असं म्हटलं जातं. लाईक दिस फॉर एक्झाम्पल फ्लोरीन, निऑन, काही एक्झाम्पल्स तिथे तुमच्या समोर दिलेली आहेत. नाउ 90% ऑफ द मास ऑफ अन ऑर्गॅनिझम इज कंपोज ऑफ 4 एलिमेंट. जे काही मास आहे ऑर्गॅनिझमचं, ऑर्गॅनिझम मध्ये असणारं मास हे 90% मास 4च एलिमेंट असतं. ते म्हणजे ऑक्सिजन, कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन. ह्या 4 एलिमेंट्स मिळून मास काही ऑर्गॅनिझम्स मध्ये काय असतं, ते जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्या ऑर्गॅनिझम्स मध्ये प्रेझेंट असतं. इच एलिमेंट युनिक केमिकल सिम्बॉल. प्रत्येक एलिमेंटला असा युनिक केमिकल सिम्बॉल दिलेला आहे. नाउ कन्सिस्ट ऑफ 1 or 2 letters. It consists of 1 or 2 letters. Now first letter is always capitalized. त्यातलं ही फर्स्ट लेटर जे असतं that first letter is always capital. मग आता थोडंसं आपण पुढे जाऊयात की ॲटम म्हणजे काय. ओके. आता ॲटम म्हणजे काय असतं पहा, थोडंसं इथे स्ट्रक्चर तुमच्या समोर दिलेलं आहे. तुम्ही ॲटम बद्दलही थोडंसं स्टडी केलेलं आहे. आपण फक्त बेसिक कन्सेप्ट स्टडी करतोय. त्या बेसिक कन्सेप्ट मध्ये मग आता पहा, ॲटम जो असतो त्या ॲटम मध्ये काय असतं बाळांनो? एक न्यूक्लियस असतो. एक काय असतो? न्यूक्लियस असतो. तुम्हाला प्लॅनेट सिस्टम माहिती आहे प्रत्येकाला? तुम्हाला प्लॅनेट सिस्टम माहित आहे? सूर्यामध्ये असतो, सन इज अ मिडल. ओके, प्रेझेंट इन अ मिडल. while different type of planets are revolved around the sun,
different type of planets आहेत. These planets are revolved around the sun. Now here also these are the different type of energy levels, and these energy levels are contains electrons. ह्या एनर्जी लेवल मध्ये काय प्रेझेंट असतात, इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात, and electrons are always revolved around the nucleus like a planet. प्लॅनेट सारखी काय होत असतात, ऑलवेज रिव्हॉल्व होत असतात अराउंड द न्यूक्लियस. ओके, अँड न्यूक्लियस इज अ प्रेझेंट मिडल. ओके, आता थोडस जर ह्या इलेक्ट्रॉनचा विचार केला तर ही इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्ज. थोडस पुढे आपण जाऊयात. द सिम्पलेस्ट पार्टिकल ऑफ अन एलिमेंट दॅट रिटेन ऑल द प्रॉपर्टीज ऑफ दॅट एलिमेंट. जर सिम्पलेस्ट पार्टिकल आपण म्हणतो एलिमेंटचा, तो एलिमेंटचा असणारा हा सिम्पलेस्ट पार्टिकल आपण म्हणूयात की जो प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट काय करत असतो, शो करत असतो. नो प्रॉपर्टीज ऑफ ॲटम कोणत्या प्रॉपर्टीज आहेत, डिटरमाइन द स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज ऑफ द मॅटर जे कंपोज. ॲटम कोणत्या प्रॉपर्टीज दाखवतो, तर सारी गोष्ट आहे. जे स्ट्रक्चर आहे, प्रपोर्शन जे आहे, ज्या मॅटर पासून कंपोज झालेला आहे त्या मॅटरच्या प्रॉपर्टीज आणि स्ट्रक्चर ते काय करत असतं, आपल्याला सांगत असतं किंवा ॲटम मुळे आपल्याला ते कळत असतं. त्यानंतर our understanding of the structure of atom based on scientific model, जे काही आपलं अंडरस्टँडिंग आहे ते जस्ट सायंटिफिक मॉडेल वरती डिपेंड आहे, ऑब्झर्वेशन वरती नाही. इट इज अ सायंटिफिक मॉडेल. ओके, मग आता याच्यामध्ये हे जे न्यूक्लियस आहे ना, पहा न्यूक्लियस इज अ सेंट्रल कोर. सेंट्रल कोर म्हणजे मिडल पार्ट. सेंट्रल कोर म्हणजे काय, मिडल पार्ट. ओके, नाउ कन्सिस्ट ऑफ अ पॉझिटिव्ह चार्ज अँड न्यूट्रल पार्ट. त्याच्यामध्ये काय काय असतं, सेंट्रलला पॉझिटिव्ह पार्ट असतो, पॉझिटिव्ह चार्ज मटेरियल असतं. दॅट पॉझिटिव्ह चार्ज मटेरियल इज अ प्रोटॉन, अँड अनदर वन ऑल्सो दॅट इज अ न्यूट्रल पार्ट ऑल्सो प्रेझेंट इन अ न्यूक्लियस. या न्यूक्लियस मध्ये न्यूट्रल पार्ट पण प्रेझेंट असतो. दीज आर कॉल्ड ॲज अ न्यूट्रॉन्स. त्यांना काय म्हणायचं, न्यूट्रॉन्स असं म्हणायचं. ओके, नाउ पॉझिटिव्हली चार्ज contains most of the mass of atom. हे जे पॉझिटिव्हली चार्ज मटेरियल जे आहे ना, हेच आपल्याला काय करत असतं, मोस्ट द मास ऑफ अ ॲटम. ॲटमचं सर्वात जास्त मास पॉझिटिव्ह चार्ज मटेरियल कडे असतं, आणि ते कुठे असतं, न्यूक्लियसला असतं. कुठे असतं, न्यूक्लियसला असतं. ओके, मग आता प्रोटॉन्सचं आपण थोडंसं पाहूयात. जसं फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन. ऑक्सिजन कंटेन्स 8 प्रोटॉन, 8 न्यूट्रॉन अँड 8 electron. Okay, now all atoms of a given element have the same number of protons. कुठलाही एलिमेंट तुम्ही घेतला, ऑक्सिजनचा कुठलाही एलिमेंट घ्या, एव्हरी एलिमेंट ऑफ ऑक्सिजन, म्हणजे ऑक्सिजन तुम्ही इथे घेतला काय, आणि तुम्ही तुमच्या मी इथे आता कॉलेजमध्ये बसून तुम्हाला सांगतोय, किंवा इथे माझ्याजवळ असणारा ऑक्सिजन, त्याच्यामध्ये जर प्रोटॉन्स ऑक्सिजन मध्ये 8 प्रोटॉन्स प्रेझेंट आहेत, तर सायमल्टेनियसली तुम्ही घरी आहात, तुमच्याजवळ असणाऱ्या ऑक्सिजन पाशी सुद्धा 8च प्रोटॉन्स प्रेझेंट असतील. म्हणजे थोडक्यात ऑल ॲटम्स ऑफ अ गिव्हन एलिमेंट हॅव द सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स. ओके, नाउ नंबर ऑफ प्रोटॉन्स कॉल्ड द ॲटॉमिक नंबर. नॉट ओनली ॲटॉमिक नंबर ज्यावेळी आपण सांगत असतो, तर ॲटॉमिक नंबर इज अ नंबर ऑफ प्रोटॉन्स. त्याला तुम्ही असंही म्हणू शकता, ॲटॉमिक मास इज ऑल्सो द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. इथे तुम्ही प्रोटॉन्स म्हणू शकता किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणू शकता, कॉल्ड ॲज अ ॲटॉमिक नंबर. नाउ नंबर ऑफ प्रोटॉन्स बॅलन्स बाय अन इक्वल नंबर ऑफ निगेटिव्हली चार्ज मटेरियल. ही जी नंबर ऑफ प्रोटॉन्स आहेत, ती नंबर ऑफ प्रोटॉन्स बॅलन्स असतात इक्वल number of negatively charged material, that is electron. Negatively charged material, that is electron. Okay, त्यानंतर न्यूट्रॉन. द न्यूट्रॉन. न्यूट्रॉन म्हणजे काय, द नंबर व्हॅरीज स्लाइटली अमॉंग ॲटम ऑफ द सेम एलिमेंट. सेम एलिमेंट असेल, एकच एलिमेंट आहे, परंतु त्याच्यामध्ये त्या न्यूट्रॉनचा नंबर मात्र स्लाइटली काय होऊ शकतो, व्हॅरी होऊ शकतो. आणि बाळांनो, जर ह्या न्यूट्रॉनचा नंबर स्लाइटली व्हॅरी झाला तर त्यांना आपण आयसोटोप्स असं म्हणतो. त्यांना काय म्हणत असतो आपण, आयसोटोप्स असं म्हणतो. जसं फॉर एक्झाम्पल आयसोटोप ऑफ कार्बन, फॉर एक्झाम्पल आयसोटोप ऑफ
कार्बन. आता कार्बनचं एक आयसोटोप आहे कार्बन 12, कार्बन 13 आणि कार्बन 14. याच्यामध्ये कार्बन 12 मध्ये काय आहे तर कार्बन 12 मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स, 6 प्रोटॉन्स आणि 6 न्यूट्रॉन्स. परंतु कार्बन 13 मध्ये काय असतं 6 इलेक्ट्रॉन्स, 6 protons, does not having any change. Here also 6 electrons, 6 protons, but the number of neutrons are slightly changed. Here 7 neutrons and here 8 neutrons, here 6 neutrons. The number of neutron is slightly changed in atom of a same element. कार्बनच आहे परंतु त्या कार्बन मध्येच न्यूट्रॉनचा नंबर कधी कधी चेंज होऊ शकतो. मग जर न्यूट्रॉनचा नंबर चेंज झाला तर असं जे काही मटेरियल आहे these three are called as the isotopes of carbon. त्या तिघांना काय म्हणायचं मग isotopes of carbon. सो इथं मग आयसोटोपची डेफिनेशन आपण सांगू शकतो. What do you mean by isotope? Isotope means the elements or the compounds which are having same atomic number, or the elements which are having the same atomic number but different in the atomic mass number. atomic number same असतो परंतु atomic mass number मात्र कसा असतो डिफरंट असतो. आता atomic mass काय असतं मग atomic mass is equal to the मग atomic mass काय आहे atomic number म्हणजे number of protons or electrons present in a given element. दिलेल्या एलिमेंट मध्ये किती नंबर ऑफ प्रोटॉन्स किंवा न्यूट्रॉन्स प्रेझेंट आहे त्याच्या बेसिसवरती आपण सांगितलं atomic number. मग atomic mass काय असतं atomic mass is the protons and neutrons, number of protons and neutrons are present in a nucleus. दिलेल्या एलिमेंटच्या न्यूक्लियस मध्ये जेवढी नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स प्रेझेंट असतात त्यांची सम जी आहे जी सम येईल त्याला म्हणायचं atomic mass. त्याला काय म्हणायचं atomic mass. Now proton and neutron each have mass of 1 AMU. प्रोटॉन असेल किंवा न्यूट्रॉन असेल त्या प्रोटॉन किंवा न्यूट्रॉनचं जे काही मास आहे that mass is considered to be a 1 AMU, that is 1 atomic mass unit. Okay, now the atomic mass of an atom is found by adding the number of proton and neutron in an atom. atomic mass कसं मिळतं तुम्हाला मग तर जे काही प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जे आहेत त्यांची सम तुम्ही केली तर तुम्हाला काय मिळत असतं atomic mass मिळत असतं. ओके हे थोडक्यात नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इज इक्वल टू द atomic mass. Now next one is the electron. What do you mean by electron? Now negatively charged high energy particle, negatively charged high energy particle of with little or no mass. Negatively charged material that is revolve around the nucleus. Negatively charged particle which revolve around the nucleus. The nucleus च्या सराउंड किंवा अराउंड काय होत असतं रिव्हॉल्व होत असतं न्यूक्लियस मिडल ला आणि जे न्यूक्लियसच्या अराउंड काय होत असतं कंटिन्युअसली रिव्हॉल्व होत असतं फिरत असतं which is having a little mass. खूप कमी मास आहे ज्याचं किंवा आपण ज्याचं मास कन्सिडरच करत नाही. ओके असं जे मटेरियल आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रॉन. त्यांना काय म्हटलं जातं इलेक्ट्रॉन्स असं म्हटलं जातं. नाउ ट्रॅव्हल ॲट अ व्हेरी हाय स्पीड ॲट अ व्हेरियस डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस. न्यूक्लियस पासून वेगवेगळ्या डिस्टन्स वरती हे काय होत असतं रिव्हॉल्व होत असतं. मग हे वेगवेगळ्या डिस्टन्स वरती ज्या वेगवेगळ्या डिफरंट डिस्टन्स वरती रिव्हॉल्व होतं त्याला आपण म्हणतो एनर्जी लेवल. त्याला काय म्हणत असतो आपण एनर्जी लेवल असं म्हणत असतो. नाउ आर लोकेटेड अराउंड द न्यूक्लियस. कुठे असतात ती अराउंड द न्यूक्लियस जे आहे त्या न्यूक्लियसच्या अराउंड त्यांची जागा आहे. त्यानंतर थोडंसं पिरियडिक टेबल बद्दल पाहूया. आता पिरियडिक टेबल काय पहा एलिमेंट्स आर अरेंज्ड बाय देअर atomic number on the periodic table. The elements आहेत that elements are arranged by their atomic number on the periodic table. The horizontal rows are called periods. The horizontal rows असतात त्यांना काय म्हटलं जातं periods म्हटलं जातं. Tell the number of energy level. Okay, periods म्हटलं जातं
किंवा नंबर ऑफ एनर्जी लेवलही त्या कन्सिडर केल्या जातात. त्यानंतर व्हर्टिकल ग्रुप्स आर कॉल्ड फॅमिलीज. ज्या व्हर्टिकल ग्रुप्स आहेत त्यांना फॅमिलीज किंवा आपण असंही म्हणू शकतो ग्रुप्स. ओके, काय म्हणलं जातं, फॅमिलीज किंवा आपण म्हणूयात ग्रुप असंही म्हटलं जातं. त्यामध्ये काय कळतं आपल्याला, टेल द आउटरमोस्ट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. तर आपल्याला कळतं आउटरमोस्ट मध्ये प्रेझेंट असणारी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. जे काही एलिमेंट आहे त्या एलिमेंटच्या आउटरमोस्ट शेल मध्ये असणारी इलेक्ट्रॉन्स त्यावरून आपल्याला कळत असतात. हा पिरियॉडिक टेबल. ओके, आता हा जो काही पिरियॉडिक टेबल आहे, जसं याबद्दल, हा पिरियॉडिक टेबल बद्दल आपण पुढे येणाऱ्या आपल्या लेक्चर मध्ये डिटेल मध्ये आपण एक लेक्चर फक्त ह्या पिरियॉडिक टेबलच्या बेसवरती घेऊयात. त्यामुळे तुम्हाला त्या पिरियॉडिक टेबल बद्दल डिटेल स्टडी करता येईल. हा लक्षात कसा ठेवायचा, डिफरंट टाइप ऑफ एलिमेंट्स आहेत, ही एलिमेंट कशी लक्षात ठेवायची, की काय कोणकोणत्या टाइप मध्ये असतात, काय याबद्दल आपण टोटल डिटेल एक लेक्चर पुढे स्टडी करूया. ओके, सध्या आपण जनरल माहिती पाहतोय. त्यामध्ये मग कंपाऊंड कुणाला म्हटलं जातं, दीज आर द कंपाऊंड. जसं पण हे एस्पिरिन जे नाव दिसतं ना, एस्पिरिन टॅबलेट, डोकं दुखतं, तुमचं डोकं दुखल्यानंतर तुम्ही जे टॅबलेट घेत असता त्यामध्ये एस्पिरिन नावाचं केमिकल प्रेझेंट असतं. त्या एस्पिरिन डोकेदुखीसाठी काम करत असतं. ओके, नाव मग हे कंपाऊंड पासून बनलेलं आहे. ओके, नाव कंपाऊंड मोस्ट एलिमेंट डू नॉट एक्झिस्ट बाय देमसेल्फ. भरपूर एलिमेंट्स असे आहेत की जी आहे त्या कंडिशनला आहे तशी प्रेझेंट असतील जातं नाही. नाव रॅडियली दे आर प्रेझेंट इन अ कंबाइंड स्टेट आर कंबाइंड विथ अदर एलिमेंट इन अ प्रेडिक्टेबल फॅशन. म्हणजे या पद्धतीने थोडंसं अरेंजमेंट नुसार ती कशी असतात, एकमेकाला कंबाईन झालेले असतात. किंवा काही भरपूर एलिमेंट्स असे आहेत जी फ्री इन स्टेट नसतात. जसं आपण फॉर एक्झाम्पल काही एक्झाम्पल्स आपण घेतली, जसं एस्पिरिन हा कंपाऊंड आहे. एस्पिरिन इज अ कंपाऊंड. डिफरंट टाइप ऑफ एलिमेंट्स, हायड्रोजन, कार्बन, ऑक्सिजन, ही जे आहेत ना, ही एका वेगवेगळ्या एलिमेंट बरोबर कशी आहेत, एका डेफिनेट मॅनरने, म्हणजे थोडक्यात प्रेडिक्टेबल फॅशनने काय आहे ती कंबाईन झालेली आहे. ओके, नाउ अ कंपाऊंड इज अ प्युअर सबस्टन्स. कंपाऊंड इज अ प्युअर सबस्टन्स मेड अप ऑफ एटम ऑफ 2 or more elements. Compound is a pure substance. Compound is a pure substance. Pure substance is made up of an atom of 2 or more elements. दोन किंवा दोनापेक्षा जास्त एलिमेंट एकत्र येऊन जे प्रिपेअर झालं त्याला आपण कंपाऊंड म्हटलं. जसं फॉर एक्झाम्पल वॉटर, मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला प्रत्येकाला वॉटरचा, H2O. दोन एलिमेंट आहेत कंबाईन विथ इच अदर, सो इट इज कॉल्ड एज अ कंपाऊंड. द proportion of atom are always fixed. वॉटर मधील proportion कधी बदलणार आहे का, नाही. So for example glucose C6H12O6 is the definite composition of a compound of a glucose. त्यानंतर chemical formula shows the kind and proportion of atom of each element that occupy in a particular compound. जो chemical formula आहे, हा केमिकल फॉर्म्युला जसं मी तुम्हाला H2O म्हटलं, H2O is the chemical formula. C6H12O6 is the chemical formula of ग्लुकोज. त्यानंतर काही एक्झाम्पल्स आपण घेऊ शकतो, जसं फॉर एक्झाम्पल सल्फ्युरिक ऍसिड H2SO4. H2SO4 is a chemical formula of a sulfuric acid. HCl is a chemical formula of a hydrochloric acid. हे जे काही केमिकल फॉर्म्युलाज आहेत ते आपल्याला काय करत असतात, पर्टिक्युलर केमिकल फॉर्म्युला शो द काइंड अँड प्रोपोर्शन. त्याच्यामध्ये काय मिळतं आपल्याला, जे काही ऍटम्स प्रेझेंट आहेत त्या ऍटमचं डेफिनेट प्रोपोर्शन आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळत असतं. पहा त्याची काही एक्झाम्पल, जसं CO2 मॉलिक्यूल आहे, CO2 मॉलिक्यूल, O3 ओझोन. ओके, H2O या पद्धतीनं H आणि O, HO, N2O, NNO, CFC डेफिनेट प्रोपोर्शन आहे CFC. त्यानंतर CH4 मिथेन मॉलिक्यूल आहे, डेफिनेट प्रोपोर्शन. CO2 डेफिनेट प्रोपोर्शन आहे.
Now molecules are the simplest part of a substances that retain all the properties of the substances and exist in a free state. ही जे आहेत these are the molecules. पहिले मी तुम्हाला जे काही प्रिव्हियस सांगत होतो ते प्रिव्हियस सांगत असताना त्यामध्ये तुम्हाला काय सांगत होतो मॉलिक्युल्स बद्दल सांगत होतो सॉरी कंपाऊंड्स बद्दल सांगत होतो. कंपाऊंड सांगत असताना मी तुम्हाला सांगितलं की ते कंपाऊंड्स आहेत त्यांच्या काय असतो डेफिनाइट मॉलिक्युलर फॉर्म्युला डेफिनाइट केमिकल फॉर्म्युला. इथेही एक्झाम्पल म्हणून देताना तुम्हाला H2O दिलेलं आहे. ओके परंतु कंपाऊंड जे आहेत कंपाऊंड इज अ प्युअर सबस्टन्स मेड अप ऑफ 2 or more एलिमेंट. ओके मॉलिक्यूल सांगताना काय सांगितलं मॉलिक्युल्स आर द सिम्पलेस्ट पार्ट ऑफ अ सबस्टन्सेस. मॉलिक्यूल जो आहे दॅट इज द सिम्पलेस्ट पार्ट ऑफ अ सबस्टन्स. सबस्टन्स एक सिंपल पार्ट दॅट रिटेन ऑल द प्रॉपर्टीज ऑफ द सबस्टन्स ज्याच्यामधून आपल्याला सबस्टन्सच्या सगळ्या प्रॉपर्टीज काय होऊ शकतात मिळू शकतात. बट दीज मॉलिक्युल्स आर अ फ्री स्टेट. मॉलिक्युल्स मात्र कसे असतात फ्री इन स्टेट. जसं फॉर एक्झाम्पल डिफरंट टाइप ऑफ एक्झाम्पल तिथे तुमच्या समोर आहेत. एक्सेप्ट दिस O2 मॉलिक्यूल आहे Cl2 मॉलिक्यूल आहे N2 मॉलिक्यूल आहे नायट्रोजन ऑक्सिजन मॉलिक्युलर फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे. नाउ सम मॉलिक्युल्स आर लार्ज अँड कॉम्प्लेक्स. काही मॉलिक्युल्स खूप लार्ज आहेत आणि कॉम्प्लेक्स पण प्रेझेंट असतात. त्यानंतर केमिकल फॉर्म्युला म्हणजे काय. केमिकल फॉर्म्युला इज अ सबस्क्रिप्ट आफ्टर अ सिम्बॉल. म्हणजे ज्यावेळी आपण डिफरंट टाइप ऑफ एलिमेंट जसं वॉटर आहे ह्या वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे केमिकल फॉर्म्युला आहे H2O. H2O इज द केमिकल फॉर्म्युला ऑफ अ वॉटर. नाउ H2O म्हणजे काय तर विच आर हॅव्हिंग 2 ॲटम ऑफ हायड्रोजन अँड 1 ॲटम ऑफ ऑक्सिजन. त्यानंतर कोएफिशियंट बिफोर द फॉर्म्युला टेल द नंबर ऑफ मॉलिक्युल. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल O2 च्या अगोदर 3 आला तर हा 3 काय सांगतो आपल्याला हा जो कोएफिशियंट याला काय म्हटलं जातं कोएफिशियंट असं म्हटलं जातं. हा 3 जो आहे हा 3 आपल्याला काय सांगतो की ऑक्सिजनची किती मॉलिक्युल्स आहेत 3 मॉलिक्युल्स आहेत. म्हणजे त्याचा अर्थ ऑक्सिजनची किती ॲटम्स आहेत 6 ॲटम्स आहेत. किती ॲटम्स आहेत 6 ॲटम्स आहेत. जसं या H2O च्या पुढे मी कोएफिशियंट टाकला 3 तर ते सांगेल 3 मॉलिक्युल्स ऑफ अ वॉटर. ओके त्यानंतर द टेंडन्सी ऑफ एलिमेंट टू कंबाईन द form compound. The tendency of element to combine and form compound depending on the number of arrangement of electron in their outermost energy level. ही जी मॉलिक्युल्स क्रिएट होत असतात ही मॉलिक्युल्स क्रिएट होत असताना मॉलिक्युल्स क्रिएट होण्याची जी टेंडन्सी आहे कंडिशन आहे ती डिपेंड राहते प्रत्येक एलिमेंटच्या आउटरमोस्ट सेल मध्ये प्रेझेंट असणाऱ्या इलेक्ट्रॉन्स वरती. कशावरती डिपेंड राहते प्रत्येक एलिमेंटच्या आउटरमोस्ट सेलमध्ये प्रेझेंट असणाऱ्या इलेक्ट्रॉन्स वरती कंबाईन होण्याची टेंडन्सी जी आहे एलिमेंटची ती कंबाईन होण्याची टेंडन्सी डिपेंड राहते. नाउ atoms are most stable. Atoms are most stable when their outermost energy level is filled. म्हणजे थोडक्यात जो एखादा ॲटम आहे तो एखादा ॲटम एकदम स्टेबल असतो कधी जर त्याची आउटरमोस्ट शेल जी आहे आउटरमोस्ट एनर्जी लेवल जी आहे ती कम्प्लिटली फिल्ड असेल तर. म्हणजे थोडक्यात विच आर हॅव्हिंग 8 इलेक्ट्रॉन्स इन इट्स आउटरमोस्ट सेल शोज अस द एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. ओके त्यानंतर मोस्ट ॲटम्स आर नॉट स्टेबल इन देअर नॅचरल स्टेट. काही भरपूर ॲटम्स असे आहेत जी त्यांच्या नॅचरल स्टेट मध्ये प्रेझेंट राहत नाही किंवा स्टेबल राहत नाही. मग स्टेबल राहत नाही तर काय दे आर टेन टू रिॲक्ट कंबाईन विथ अदर ॲटम इन ऑर्डर टू बिकम मोर स्टेबल. मग ती एलिमेंट काय करत असतात ती ॲटम्स काय करत असतात की दुसऱ्या ॲटम बरोबर कंबाईन होऊन स्टेबल होण्याचा प्रयत्न करत असतात. जसं कार्बन इथे एक एक्झाम्पल तुमच्या समोर दिलेलं आहे. कार्बन फ्री स्टेट मध्ये स्टेबल नाहीये परंतु असं कुठल्या तरी एलिमेंट बरोबर जर कंबाईन झालं तर मात्र स्टेबल आहे. हायड्रोजन ऑक्सिजन जी आहेत ही फ्री स्टेट मध्ये स्टेबल नाही आहेत परंतु कुठल्या एखाद्या एलिमेंट बरोबर जर ती कंबाईन झाली तर मात्र ती स्टेबल बनतात. नाउ इन केमिकल रिॲक्शन्स बॉन्ड्स आर ब्रोकन. आता केमिकल रिॲक्शन्सला आपण जाऊया. केमिकल रिॲक्शन्स मध्ये काय घडत असतं बॉन्ड्स ब्रोकन होत असतात. ॲटम्स आर रिअरेंज bonds are broken atoms are rearranged
and new chemical bonds are formed. केमिकल रिएक्शन मध्ये काय होत असतं, बॉन्ड ब्रेक होत असतात, ऍटम्स रिअरेंज होत असतात आणि नवीन केमिकल बॉन्ड फॉर्म होत असतो दॅट स्टोर एनर्जी, जो काय करत असतो, एनर्जी स्टोर करत असतो. इथे आज आपण आपल्या आजच्या दिवसाच्या नोट्स साठी, आजच्या दिवसाच्या लेक्चर साठी थांबूयात. उद्या आपण थोडस पुढे केमिकल बॉन्ड्स बद्दल माहिती घेऊयात. डिफरंट टाइप ऑफ केमिकल बॉन्ड्स आहेत. आपण केमिकल रिएक्शन पर्यंत आलो आहोत. तर उद्या मी तुम्हाला थोडस केमिकल बॉन्ड्स बद्दल माहिती सांगेल. मग यानंतर आपण स्पेसिफिक काही टॉपिक्स जसं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला स्पेसिफिक घेऊयात, त्यानंतर फिजिकल केमिस्ट्री घेऊयात, त्यानंतर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री घेऊयात. त्यातल्या काही कन्सेप्ट वगैरे ज्या आहेत त्या कन्सेप्ट प्लस इथून पुढे मी तुम्हाला थोडस होमवर्क वगैरे याही पार्टकडे घेऊन जाणार आहे. पुढे आपण थोडस त्याही पार्टकडे जाणार आहोत. आजच्या लेक्चर मध्ये आपण इथे थांबूया. थँक्यू.